आज आम्ही जाणार आहोत अशा एका ठिकाणी जिथं घराला दरवाजे नाहीत तरी पण इथं चोरी होत नाही। हे कोणतं ठिकाण असेल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। सकाळी मी लवकर उठले होते आणि थंडी होती त्यामुळे स्वेटर घालून घेतलं, गाऊन घातला आणि ना म्हटलं चला नाश्त्यासाठी पोहे बनवू। कारण सकाळी सकाळी तयार होऊन निघणं म्हणजे खूप अवघड काम असतं थंडीच्या दिवसामध्ये। तरी ते ना माझे पोहे झाले आणि त्यानंतर मी देवपूजा करून घेतली। कारण थंडीच्या दिवसात आवरायचं म्हटलं की किती आवरण्याचा प्रयत्न केला तरी आवरतच नाही लवकर। माझी इथं देवपूजा झाली त्यानंतर आहे ना मी नाश्ता केला, अहोंनी पण नाश्ता केला आणि रुहीला बाय बाय करून आम्ही निघालो। तर इथं बघा लोणीचं हे कॉलेज आहे आणि रस्त्यानी ना ऊन पडलेलं होतं पण थंडी सुद्धा वाजत होती। त्यानंतर या दगडी वस्तू बघून आहे ना घ्यावा वाटत होत्या पण त्या काही घेतल्या नाहीत। कारण लांब जायचं होतं आम्हाला। आम्हाला आज आहे ना गावाकडे वर श्राद्धाला जायचं होतं आणि 10:30 वाजता आम्ही इथं पोहोचलो। कार्यक्रम सुरू झाला होता नेटकीच। तर मग थोड्या वेळ इथं बसलो त्यानंतर जेवण करून आम्ही निघालो आणि आम्ही चाललोय आज शनी शिंगणापूरला। हा अचानक ठरलेला प्लॅन होता बरं का आमचा। मावस सासू, मावस दीर, मामा असे काही आम्ही सोबत होतो सर्वजण। तर इथं आम्ही आलो, जे काही देवाचं सामान होतं ते घेतलं आणि आल्यावरती ना इथं गर्दी पण खूप होती। शनिदेवाला आल्यानंतर आहे ना काळे वस्त्र अर्पण करतात तर ते आम्ही केलं, काळे तीळ सगळं काही अर्पण केलं, दर्शन वगैरे घेतलं। आणि या मंदिराचं रहस्य म्हणजे आहे ना या मंदिराला आहे ना भिंती नाहीयेत, असं उघड्यावरच मंदिर आहे हे। त्यानंतर आहे ना आम्ही नवग्रहांचं दर्शन पण घेण्यासाठी गेलो। इथे आहे ना सगळे काही फोटो आम्ही काढत होतो, छान छान फोटो आणि व्हिडिओ पण काढलेत। सगळे काही फोटो तुमच्याशी मी शेअर करेलच। तर इथे आहे ना सर्वजण वरती जाऊन पूजा करत होते। त्यानंतर ही टोपलीचं आहे ना असं झालं होतं की मी टोपलीच विसरून आले होते। जी आपली गोरी असती ते घेण्याच्या नादात तर परत घेऊन आले। आणि इथं बघा सर्व नवग्रह आहे। तर इथं आम्ही दर्शन घेतलं, छान असे व्हिडिओ काढले। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना हे कमेंट करून सांगा। आजचा हा प्रवास आमचा खूप लांबचा होता त्यामुळे रुही काही सोबत नव्हती, घरी यायला आम्हाला 7 वाजले होते। त्यानंतर काही व्हिडिओ शूट घेतला नाही। पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना हे नक्की सांगा। चला व्हिडिओला लाईक करत चला म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ असेच तुमच्यासोबत शेअर करीन।